नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वन कंप्लीट एज्युकेशनमध्ये तुमचे सहर्ष स्वागत. मित्रांनो, इतिहासाचा अभ्यास करताना अनेकदा सनावळ्या आणि नावे लक्षात राहत नाहीत अशी आपली तक्रार असते. पण इतिहास म्हणजे फक्त पाठांतर नाही, तर ती एक गोष्ट, स्टोरी आहे, घटनांची साखळी आहे. आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा घटक, भारतातील व्हॉइसरॉय बघणार आहोत. कोणतीही स्पर्धा परीक्षा असो, त्यात जोड्या लावा किंवा कालानुक्रम लावा, यासाठी हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली आणि ब्रिटिशांची थेट सत्ता आली. तेव्हा गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हॉइसरॉय हे पद अस्तित्वात आले. आज आपण 1858 पासून ते 1947 पर्यंतच्या या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. वही आणि पेन सोबत ठेवा, कारण आज आपण फॅक्ट सोबतच त्यामागची कारणे सुद्धा समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. आपल्या पहिल्या टप्प्यात आपण पायाभरणी करणाऱ्या व्हॉइसरॉयबद्दल बोलूया. सर्वात पहिले नाव येते लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग परीक्षेत हमखास विचारले जाते की पहिले व्हॉइसरॉय कोण, तर ते कॅनिंग होते. 1857चा उठाव यांच्याच काळात झाला आणि त्यानंतर राणीचा जाहीरनामा वाचून दाखवून त्यांनी शांतता प्रस्थापित केली. मुंबई, मद्रास आणि कलकत्ता विद्यापीठांची स्थापना करून त्यांनी भारतात आधुनिक शिक्षणाची सुरुवात केली. त्यानंतर महत्त्वाचे नाव लॉर्ड मेयो. मेयो यांच्या काळात 1872मध्ये भारताची पहिली जनगणना सेन्सस झाली. पण दुर्दैवाने अंदमानच्या पदावर असताना हत्या झालेले एकमेव व्हॉइसरॉय म्हणून हा प्रश्न परीक्षेत वारंवार येतो. आता दोन विरोधी विचारांचे व्हॉइसरॉय बघूया, लिटन आणि रिपन. लॉर्ड लिटन हा दडपशाही करणारा होता. त्याने वृत्तपत्रांवर बंदी घालणारा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणला. त्याच्या अगदी उलट लॉर्ड रिपन हा खूप चांगला आणि उदारमतवादी माणूस होता. त्याने लिटनचे वाईट कायदे रद्द केले आणि भारतीयांना स्थानिक कारभारात हक्क दिले. म्हणूनच रिपनला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक मानतो. हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. आणि या स्लाइडचे शेवटचे नाव लॉर्ड डफरिन. 1885मध्ये जे आजचे काँग्रेस पक्ष उभे राहिले, त्याची स्थापना यांच्याच काळात झाली. म्हणून लक्षात ठेवा, डफरिन आणि काँग्रेस हे समीकरण पक्के आहे. आता आपण इतिहासाच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे स्वातंत्र्य लढा खऱ्या अर्थाने पेटला. याची ठिणगी टाकली लॉर्ड कर्झन यांनी. कर्झन हा अतिशय हुशार पण साम्राज्यवादी होता. 1905मध्ये त्याने बंगालची फाळणी केली. या एका निर्णयामुळे देशात असंतोष निर्माण झाला. त्यानंतर आले लॉर्ड मिंटो. यांनी फोडा आणि राज्यकरा नीती वापरून 1906मध्ये मुस्लिम लीग स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले. पण लोकांचा रोष बघून ब्रिटिश सरकारला नमते घ्यावे लागले. लॉर्ड हार्डिंग्ज यांनी 1911मध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी बंगालची फाळणी रद्द केली आणि भारताची राजधानी कलकत्त्यावरून दिल्लीला हलवली. हा बदल परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा काळ म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाचा काळ. तेव्हा व्हॉइसरॉय होते लॉर्ड चेम्सफोर्ड. 1919चे हत्याकांड, रौलट ॲक्ट आणि गांधीजींची असहकार चळवळ या सर्व मोठ्या घटना यांच्याच काळात घडल्या. आताचा टप्पा पूर्णपणे महात्मा गांधी आणि व्हॉइसरॉय यांच्यातील संघर्षाचा आहे. लॉर्ड आयर्विन, सायमन कमिशन विरोधातील निदर्शने, सविनय कायदेभंग चळवळ आणि ऐतिहासिक दांडी यात्रा यांच्याच काळात झाली. शेवटी 1931मध्ये गांधी आयर्विन करार झाला, ज्यामुळे गांधीजी गोलमेज परिषदेला गेले. त्यानंतर आले लॉर्ड विलिंग्डन. दुसरी आणि तिसरी गोलमेज परिषद यांच्या काळात पार पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी यांच्यातील प्रसिद्ध पुणे करार 1932 याच काळात झाला. तसेच आपल्या संविधानाचा जो पाया आहे, 1935चा भारत सरकारचा कायदा, तोही याच काळात संमत झाला. पुढे सर्वात महत्त्वाचे नाव लॉर्ड लिनलिथगो. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक डीप पॉइंट लक्षात ठेवा. लिनलिथगो यांचा कार्यकाळ सर्वात मोठा होता, जवळपास 8 वर्षे. दुसरे महायुद्ध आणि गांधीजींची सर्वात मोठी चळवळ चले जाओ, क्विट इंडिया 1942 यांच्याच काळात झाली. आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. लॉर्ड वेवेल यांनी स्वातंत्र्याचा पेच सोडवण्यासाठी सिमला परिषद बोलावली, पण ती यशस्वी झाली नाही. आणि शेवटी ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी एका खास व्यक्तीला पाठवले, लॉर्ड माउंटबॅटन. हे भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय ठरले. त्यांनी भारताची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्र निर्माण केली आणि 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. पण इथेच थांबायचे नाही. परीक्षेत एक गुगली प्रश्न येतो, स्वतंत्र भारताचे पहिले आणि शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल कोण? बऱ्याचदा मुले इथे माउंटबॅटन उत्तर लिहितात,
पण उत्तर आहे सी. राजगोपालाचारी. 1948 ते 1950 या काळात एका भारतीयाने हे सर्वोच्च पद भूषवले. ही अभिमानाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, असा हा 1858 ते 1947चा प्रवास. तुम्ही जर हा घटनाक्रम क्रोनॉलॉजी लक्षात ठेवला तर तुम्हाला सनावळ्या पाठ करायची गरज पडणार नाही. अभ्यास करताना नेहमी का आणि कसे हे प्रश्न विचारा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका म्हणजे रिव्हिजन होईल. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा. जय हिंद.